दे. तर काही आत्ता ऑफिस झालं आहे, वाजले बघा किती 9 वाजले आहे. आणि सकाळी मी उठून ब्लॉग स्टार्ट केला होता आणि आता स्टार्ट करत आहे. आणि मधातल्या वेळेत मॅडम मस्त झोपल्या होत्या, पण फणस कापला आज. पुन्हा फणसाचं लोणचं टाकून राहिलं आहे. मागच्या फणसाचं लोणचं तुम्हाला त्याची स्टोरी सांगू आम्ही थोड्या वेळाने. आणि आज काही स्पेशल बनलेलं आहे आमच्याकडे. ते बनलं आहे म्हणजे काय काय बनलं दाखवतो तुम्हाला मी. आज सेम आम्ही जे दशेरी आंबा आहे तो त्याचा आज रस बनला आहे पुन्हा. तो पण फ्रोझन आहे आता, कारण की फ्रीजमध्ये ठेवला तो वरती. आणि इथे बनली आहे इथे आलूची भाजी आहे बघू ती, एक नंबर. आणि पुऱ्या बनवल्या, यामध्ये पुऱ्या आहे. आणि ही काय मुगांची भाजी. अच्छा. A few moments later. पाऊस बघ कसं चालत आहे. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. थंडी वाटत आहे. आता पूर्ण चेंज झाला. आताच आभाळ चेंज झालं. कसं काय एकदम रूप चेंज होत आहे. गाई एवढा जोराचा पाऊस सुरू आहे तिकडे बघा. वाईट झालेला आहे पूर्ण. ती भयंकर वाईट झालेला आहे तिकडे बघणं. कार्टून सगळं ओलं गेलं पप्पानी. One eternity later. इकडे बघा काय सुरू आहे. कार्टून आहे बघा काय सुरू आहे. इकडे ऑफिस सुरू आहे आणि मस्ती बघा. ए और अभी पोस्टमार्टम है वो लाइक आपका कैल्शियम और आयरन का सप्लीमेंट भी चल रहा है. जैसे एग्जैक्टली आपका डैंड्रफ जो है अभी. आपले एक मित्र आले आता Meanwhile. खूप दिवसापासून, तर त्याला घ्यायला चाललो. बाई आहे वो बाई, पहिल्यांदा आला. कुठे आहे तर बघतो तो पहिले. अबे तू कुठे आहे बे ते सांग पहिले. लय दिवसानंतर आला तू. तू तिकडं कशाला गेला बे तू. इकडे उतरला का. इकडे उतरला. आता मग तिकडून असं यायचं होतं ना सरळ. हा झुंगूर आला 2-3 दिवसानंतर. हॅलो गाईज. इथे लई ऊन तापली आहे गाईज. शिकून आहे शिकून. हे बघ इकडून येऊ शकला असता तू. तिकडून उतरला असता ना सर, डायरेक्ट तिकडून येऊ शकला असता. कोणत्या मंदिरात जाणार. कल्याणेश्वर कुठे आहे. आपलं कुठाड. अच्छा तिकडे. अच्छा तेलंगखेडी. कुठे झोपली आता. जेवण झालं. आणि आले रे चाचू आले. ये रे शैलाजी. व्हिडिओ कॉलवर दिसते ना तुला. व्हिडिओ कॉलवर किती दिवसानंतर वेळ भेटला म्हणा. जेवण 1 वर्षानंतर आले असते का म्हणा. नाही म्हटलं वाढदिवसाच्या वेळी गेलो तर शिवा काय. नाही वाढदिवसाच्या बोलणारच होतोच तसं आम्ही. तेव्हा तो इथं थोडी राहिला असता. अजून पण आम्हाला सगळ्यांनी आले भेटाल. मग ते कशी करते. कोण आहे चाचू. व्हिडिओ कॉलवर बघते ना तू. आणि कोण आहे. हा फक्त तोंडात नको टाकू बस.
नको नको हा. बोट नाही टाकू. हो, फक्त बोट टाकायचं दे. आपण घेणे काढून घे. गिम्मी गिम्मी. Oops. Oh. मस्त आहे घाबरत नाही. कोणा रे आणि असं करू आणि असं. कोणा मग असं करू असं. Oops. Oops करू oops. आणि oops करू. नवीन आहे ना. नाही पण जरी ती कम्फर्टेबल आहे. हा अरे एकदा पाहिलं तर घाबरून की का नाही 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 नाही. नाही तर आपले केस पाहून अर्धे घाबर केस आईकडे एक मुलगा आहे बाजूला गौरवला बघून घाबरत त्याची बियर्ड बघून. हो आहे आहे इतके भितात ना आहेच. पोरं. अर्धे बेकार राहते. लहान पोरं खूप भितात. आणि तसं काहीच नाही आणि मस्त खेळते. दे. काही देणं घेऊन आहे. हा ते उलट आहे. आमच्यासाठी बारीक ओढून घेतो. किती खाल्ला आमच्या तेव्हा तेव्हा कशी चेक करते बॉडी. दम लावते बा. बात काढते ते नाही निघत मजा आहे का मजा येते मजा आहे का पप्पाच्या वॉचला आम्ही असंच करतो मला ना ना सध्या तरी आम्ही वॉच घालायला झालो नाही पण मला आवडते खूप वॉच. आठ आठ मस्त गोष्ट. 2-3 वेळा डोकं टचकलो आम्ही आज 2-3 दिवसापासून. नाही 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 वरतून आहे रे खालून अशी अशी होते टणकन म्हणते सतत रडते. तेवढं पाहिजे म्हणा ए जे तिला काय तू कुठेतरी जाता. जाता, हा. एक्साइटेड होते की चिल्ला होती एक्साइटेड होते. आनंदीचा तिसरा चेहरा गोंधळ आहे. हो ना. सुट्टीच्या दिवशी आला असता ना थोडा वेळ भेटला असता. मग आता कसं ब्रेक टाकला मी तर काय ते बोलणं नाही म्हणलं. असं बसा. किती वेळेचा ब्रेक आहे 1 तास. मग बस आपण इच्छासाठी आलो आहे ना हे लोक काय तेव्हा तेव्हा तोंड पा कसं करते. तिला भेटायला आले मी आपल्या काय भेटलं तर कधी आला नाही भेट हो काढायला. ना. आपले लहान मुलं डुडू. म्हणून ताईला म्हटलं तू लकी आहे मी म्हणजे तुमच्या लोकांसाठी थोडी काही आणलं आम्हाला पाहिजे बी काही नाही. आणलं पण नाही अरे सांगतो ना आमची जवळपास आता दादा नंतर हा, तू असं नाही बस भेटायला मग कोणीच आता कोणी नाही आलं? नाही कोणीच नाही आलं. आणि आणि आता कोणाला घंटा घेऊन देणार आहे. नाही. बाबा कुठे आहे आणि बाबा ए, आणि डुबुडू. नाही दे ओळी बेली डान्स बेली डान्स बेली डान्स डंगरे डंगरे इकडे ना फक्त डोळे सांभाळून ठेवा तुम्ही. झपाटातच बेकार बसते. आपले ते एक्सपिरियन्स आले लहान पोरं असं हो म्हणजे आपण अनु जिबी जिबा आणि जिबी जिबा किती दिवसांपासून झोपत दिवसाही झोपते. काय बनवलं पोहे बनवते. शैल्यासाठी पोहे बनणार इकडे मस्तपैकी. आणि मला ब्रेक आणि आवळा पण आला इकडे मस्तपैकी. पागल आहे का बिल्लू. 300 हो जाओ खडे हो जाओ. ते त्याच्या ढुंगणात काढ्या पहिले करते गु 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 करते. गुंगी आहे का ग. हात पकडून उठवायच्या फाटते म्हणजे चला आपण ते खेळू. खेळू.
आम्ही काल गेलो घ्यायला लहान मुलांचे कपडे हा. आम्ही दोघे येऊन डोळे आलेच नाही हिचे. आपण पू आणलाय पू पूवाला पू नाही ग पूवाला पू पू कुठून कम्फर्टेबल झाली आहे. बोट नाही टाकू बोट बीट नाही टाकू हे वरण सांडवलं की झालं. ए हुशार. सायमन गो बॅक. सायमन कमिशन गो बॅक गो बॅक. ये सिर्फ मनोरंजन के लिए बोला गया है. इसका वास्तविकता से कोई संबंध नहीं. संबंध नहीं है, सब ये काल्पनिक है. हाँ. हुशार दे. ऐ, चुटी काढली का नाही एक साइड लोमकली आहे ती. खाईन ते पाणी लसूण आणलं. हा. ऐ. आठ. कुठं जा मारते त्याची स्वतःला नाही सापडत. त्याच्याला बरं बरं काय हा. करायचं. आज मस्त आंबळा पाणी. काय आणलं रे? नवीन मित्र आणला मी नवीन मित्र आणला आणि तुला नाही हे सगळे कामं करायची होती, यायचं. हे काम करायसाठी बोलवलं का चाचूला? हेच काम करावं लागतं म्हणा हक्क कोणाचा आहे म्हणा. असे खर्च नाही करायचे म्हणून फालतू. हो फालतू खर्च आहे का आणि हे काढून घे का मग कापता नाही येत पण. कुठं तू कचरा होय. 2 डिझनीचे झाले आणि जोड आता. नाही हेच होय हेच आहे. ए डुंगरी. किशी आता भेटला ना तो. कोणाचं लोणचं काढतो? पोहे काढते इकडे पोहे बनलेले मस्तपैकी पापड ठेवले. शैल्यासाठी आणि पापड शैलूताई. आणि मोसम असा झाला आहे भयंकर आता पुन्हा बघा वारातून सुटली आहे. पाऊस येईन असं वाटतंय मला. झाडावडं सगळे हलून झाले आहे तिकडे. वारा सुटला. वारा सुटला. अरे बापरे. आणि लोणचं लावायचं. होय, असंभव. 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 प्रतिम अशी भोजनाची सुविधा करण्यात आलेली आहे. 1 नंबर. डिश 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 डिश. पाट मध लागते मध लागते त्याला आणि नाश्ता घे. ठीक आहे. खाऊ. चल खाली बसते. आम्ही तर इथंच टाका आम्हाला. हा वाव आहे. ये ग खाली ओ. One eternity later. आम्हाला नवीन कपडे वाळवू कशाला आणणार आहे? आज तुझी चॉईस छान आहे. पिंक कलर आणला. सही. कलर बेबी ऑइल मधला आणले ना बाबू. वन टच. बेबी होय. ब्रँड आणला भाऊनी. कशालाच फालतूचे काम कशालाच खर्च करायचं. आणि जर दोन छान रोम्पर आणलं. मला आवडलं. मी रोम्परचाच विचार केला होता काल 2 तुम्हाला नावं नाही रोम्पर कळत. रोम्पर आणलाय. त्याची तुला रोम्पर आवडतं? बीजी खर्च करते कशाला? फालतू खर्च हा केला. ना. आणि जोड 2 एवढं कॅरेक्टर तू झालाय. आहे, कू तुला झालाय. एवढा अधिकार नाहीये, एवढं सगळं आणि आणीला फक्त भेटायला जरी आलात तरी इनफ होतं. इनफ होतं. नाही पण अनिता आहे ना आणि चाचीला म्हणा छान बसून नंतर म्हणा. आता काही नाही. सध्या फक्त कमवायचं म्हणा. मेहनत करायची. विचारित थकली. कशाला बी फालतूचे कामं करते पण तू. ड्रेस वगैरे कशाला आणायला लागत होता? थकली. चल. आणि जो आता पू झालाय आणि मिकी माऊस झालाय. आता 2 कॅरेक्टर पूर्ण टीव्ही. तोपर्यंत भेटी नाही होत होता. आता दिवाळीला त्याला यायला नाही मिळत. 4 महिने 5 महिने. आणि बघू
घेऊन दे वॉच घेऊन दे त्याला. नाही वॉच नाही देणार. ते गिफ्टेड आहे ते कशाला घेते. गिफ्टेड गोष्ट आहे आणि हात नको लावू. भाऊने दिला आहे त्याने बाबाचा. बरं एक एक्सटेंड तिकडे एक्सटेंड होते मग आपला 9 9:30. कशाला बसा बसा लॉकर सिस्टम रात्री मग त्रास होता. याचं ठेववर पकड बरं आणला खाली बसव. लेटव खाली लेटव टाक कारण ते टाकलं आपटवते मग. हा बस खेळ आता. गरम आहे तर घेऊन घ्या आता कॉफी. चाचूला म्हणा माझी एक्सरसाइज करायसाठी येत जा म्हणा. मसाज आता पावसाळ्यामध्ये मसाज चालू करू आम्ही. हा मस्त पाऊस सुरू आहे इकडे आणि बाहेर काय थंड वाटते. असं वाटतं फिरायला जाऊ मस्त लॉंग ड्राईव्ह. काय मस्त पाऊस सुरू. आणीला कुठेतरी ठेवा लागते. चाचू आलेलं आणि ठेवा का जाऊन यावं का. हेलो गुड इवनिंग सर. मैं गौरव बात कर रहा हूँ ट्राई हेल्थ से हेयर कोच. मेरी बात साई जी से हो रही है सर. जी नाम कंफर्म करने के लिए धन्यवाद साई जी. जैसे कि चेक कर पा रहा हूँ मैं आपका ये 3 तारीख को फीड रिसीव हो चुका था आपको राइट जी. तो ये उसी के लिए मैंने आपको प्रोग्रेस अपडेट के लिए कॉल किया हूँ ताकि मैं आपको प्रॉपर्ली गाइड कर पाऊँ कैसे कैसे यूज़ करना है, कितना टाइम लगेगा चेंजेस देखने के लिए, कैसा आगे इसका प्रोसेस रहेगा आपका. ठीक है जी. तो क्या ये सही समय रहेगा सर आपसे बात करने के लिए? बिजी हो क्या? ठीक है ना चलेगा. तो जब भी आप फ्री हो जाओगे तब कनेक्ट कर लीजिएगा हमें. ठीक है या सेम नंबर पे ऐप के थ्रू भी कर सकते हो और ये नंबर पे कॉल बैक भी कर सकते हो. ओके चलेगा. थँक यू सो मच. बाय बाय. शैल्या पुरा ब्रेकची अम्मा झाली माहिती. हो पाऊसून झालं का? अगं 9 नंतर करता नाही आता कॉल. का बरं काय माहिती आज नाही का? नाही 9 नंतर नाही करतात. मी म्हटलं 9च्या नंतर एक्सिट करून टाकीन थोडंसं पण करता नाहीत ते. आणि जाते चाचू सोबत. चाचू कम करेल आणि जाते घेऊन जा चाचू. तू पण जाते ना चाचू सोबत बघ. जा जाते ना. जाते का? जा. फ्लोर किती थंड आला ना. थंडी वाजून झाली ना. चाचूले 500 रुपयाची तशी चोट बसली. इकडून येणं तिकडून जाणं. पण तुला सुट्टीच्या दिवशी सुट्टी दिवशी आला पाहिजे. तुम्ही तुला पहिलेच म्हटलं. टाटा घेऊन जा हिला. A few moments later. करून घेऊ का? या ना. मला लक्षातच नाही. मला असं करायची डायरेक्ट असं काढलं त्यात सर्कल धार लागली होती ब्लडची. बघा इथे होलय. हे टेस्ट कशाची केली आहे? इमर्जन्सीमध्ये टेस्ट करावं लागली आहे. ब्लड पण तुझ्यासारखंच आहे काळं काळं. A few moments later. तर थोडा वेळ झाला ब्लड टेस्ट झाली आणि ॲक्च्युली ना फ्री ब्लड टेस्ट होती. त्याचं रिझन असं की गौरवने अपोलोचं ते काहीतरी केलेलं होतं. काय केलं होतं तू? मेंबरशिप होती तर त्यामुळे मला फ्री पडलं आहे ब्लड टेस्ट. तर आज अचानक ब्लड टेस्ट करण्याचं रिझन असं की मला थायरॉईड आहे. मी खूप आधी बोललेली आहे ब्लॉगमध्ये. जर जे कोणी आधीपासून ब्लॉग बघत असतं त्यांना माहिती असेल थायरॉईडचं मेडिसिन सुरू आहे. जवळ आहे कारण किचनमध्ये आहे म्हणून ते सगळं आवाज येत आहे. तर आता सध्या तरी माझ्या 100 mgच्या मेडिसिन सुरू आहे आणि याआधी कमी होत्या पण आता 100 mgच्या माझ्या प्रेग्नेन्सीपासून सुरू आहे तर त्याच मी कंटिन्यू करत आहे. तरी पण म्हटलं आता एकदा टेस्ट करून घ्या कारण मी प्रेग्नेन्सी असताना टेस्ट केली होती तेव्हा मी या 100 mgच्या मेडिसिन घेत होती. पण म्हटलं चला मेडिसिन वगैरे चेंज करायची वेळ येईल तर काय माहिती.
सो मला माझ्यामध्ये थोडंसं सिम्टम्स पण दिसत होतं मला की थायरॉईड माझा कुठेतरी डिसबॅलन्स झालेला आहे. सो बघू आता. आज त्यांनी टेस्ट ब्लड निघालेलं आहे टेस्ट. उद्याला रिपोर्ट येऊन जाईल मे बी. हा ना उद्याला येऊन जाईल ना. सो उद्याला रिपोर्ट येऊन जाईल. तर बघू आता थायरॉईड लेवल काय आहे काय नाही. पर्सनली मी थायरॉईडचीच टेस्ट केलेली आहे फक्त, कारण माझं जे हेल्थ इश्यू आहे तो फक्त थायरॉईडशी रिलेटेड आहे. आणि माझं थायरॉईड आधी लाईफमध्ये कधी मला थायरॉईड नव्हता, 2 वर्षामध्येच थायरॉईड वाढलेला आहे. आणि माझा प्रेग्नेन्सीमध्ये पण थायरॉईड होता. सो म्हणून मी ह्या मेडिसिन घेत होती आणि आता पण मी कंटिन्यू केलेले आहे ह्या मेडिसिन. आणि थायरॉईडची मेडिसिन अशी असते की एकदा लागली की ती कंटिन्यू घ्यावं लागते. अदरवाईज जर घेतली नाही तर कुठे ना कुठे बॉडीमध्ये चेंजेस दिसून येतात, स्वेलिंग फेसवर वगैरे वगैरे. परत एक होईल ती, कारण तिला सवय आहे. तर मी आज शॉर्टकट स्वयंपाक बोलला आहे. त्याचं रिझन असं आहे की आज आता संध्याकाळचं आम्ही भात खाणं बंद केलं आहे, कारण माझ्या हेल्थकडे फोकस करते आहे मी. तर माझं थोडं डाएट प्लॅन स्टार्ट केलेला आहे मी. सो तो फॉलो करते मी. होऊ शकतो. आता मी गौरवला तर चॅलेंज केला आहे. गौरवने मला 3 महिने दिले आहे. 3 महिन्यामध्ये तुझा वेट लॉस 5 kg झाला पाहिजे. सो मी त्याला चॅलेंज केलं आहे की मी ॲटलिस्ट 1 मंथमध्ये तरी माझं 3 kg तरी कमी करून दाखवेल. 2 मंथचा वेट न करता मी ट्राय करेल की माझं 1 मंथमध्ये माझं जेवढंही काही वेट लॉस आहे ते झालं पाहिजे. तर 1 kg झालेलं आहे ऑलमोस्ट. सो चहा सोडला मी विदाऊट शुगर. लाईफ आहे माझी सध्या तरी चालू. आणि 1 महिना झाला, 1 महिन्याच्या वर झाला आहे मे बी की मी शुगर सोडलेली आहे. आमच्याकडे शुगर आहे पण मी खात नाही आणि काहीच नाही. शुगर असलेली कुठलीच गोष्ट खात नाही, कुठलंच स्वीट नाही, कुठलंच काय नाही काही नाही काय नाही. सो म्हणून 1 महिन्याच्या वर होऊन गेला आहे आणि माझं 1 kg वेट लॉस झालेलं आहे. हे फॅक्ट आहे गाईज. जर तुम्ही जर साखर सोडत असेल ना तर तुमची लाईफ खूप चेंज होऊ शकते, जर तुमच्यामध्ये तेवढं पेशन्स असेल तर. आणि म्हणून मग मी ट्राय केलं आहे. तर आता मी आमचं सुरू होतं दोघांचं की एक्सरसाईजला मॉर्निंगला उठायचं. पण प्रॉब्लेम काय होतो आहे ना की मॉर्निंगला आणि मला सोडत नाही, कारण तिला कसं असतं ना तिची झोप असते आणि त्यावेळेत तिला कसं मी जवळच लागते. 2-2 मिनिटांनी तिला फीड करावं लागते, जवळ घेऊन झोपावं लागतं. सो म्हणून म्हटलं मॉर्निंगला तर माझं सकाळी उठून एक्सरसाईज होणार नाही आणि 8च्या नंतर उठलं की मला आणीचं सगळं करावं लागतं. त्यामुळे आणि गौरवचा तर OT असल्याकारणाने पण गौरवचं पण तेवढे कामामध्ये हेल्प करायला सफिशियंट नाही होत त्याचं. सो तो जेवढंही करायचं तेवढं हेल्प करतो तिचा नाश्ता वगैरे करायला. पण तरी पण मला घरातले कामं असतात ते सगळं आवरून हे सगळं करावं लागतं. सो म्हणून माझं सकाळचं मॉर्निंगला एक्सरसाईजचं पॉसिबल नाही होत आहे. पण ट्राय करते आहे मी की आता डिसाईड केलं की आजपासून मी सायंकाळला एक्सरसाईज करणार. ठीक आहे ना, आपण रस्ता कुठेही काढू शकतो ना, ऑप्शन आहे ना आपल्याकडे की चल ठीक आहे आपण ती गोष्ट ट्राय नाही करू शकत आहे, कुठेतरी टाईमचा येऊन राहिला तर टाईम चेंज करून घेते. म्हणून मग मी म्हटलं सायंकाळच्या वेळेत मी एक्सरसाईज करणार, कारण मी तसे पण सायंकाळच्या वेळेत एक शॉवर घेते. झोपायच्या आधी आंघोळ करून झोपते मी. सो म्हणून मग मी आंघोळच्या आधी एक्सरसाईज करून आंघोळ करून पण झोपू शकते. सो म्हणून मी याचा प्लॅन केलेला आहे. बघू माझ्या वेट लॉसमध्ये म्हणजे किती फरक होतो माझ्या हेल्थमध्ये. तर आणि मी माझी जी वेट लॉस जर्नी आहे तुमच्यासोबत 1 शेअर करणार डे 1पासनं. सो आणखी वेट करा गाईज, कारण ते व्हिडिओज यायला वेळ लागेल. त्याचं रिझन असं आहे की मी एक गोष्ट बोलवली आहे माझ्यासाठी. सो पर्सनली ती गोष्ट आल्यावर मी प्रॉपर शूट करणार माझे सगळे व्हिडिओज डे बाय डे, जेही काय माझे एक्सरसाइज, माझं रुटीन वगैरे, जे काही डाएट प्लॅन वगैरे असेल ते सगळं. आणि माझं किती वेट लॉस होतं ते सुद्धा बघू आपण. तुम्ही पण लास्टपर्यंत राहा, म्हणजे कंटिन्यू राहा. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला माझे येणारे जे काही व्हिडिओज आहेत त्याचे अपडेट मिळत राहणार. आणि तुम्हाला पण वेट लॉस करायचं असेल तर होप सो माझं जे काही मोटिवेशन, म्हणजे माझी जी काही जर्नी आहे ती तुमच्या कामात येऊ शकते ॲज अ मोटिवेशन म्हणून. सो मी तर काही परफेक्ट नाही आहे, एकदम ट्रेनर नाही आहे, पण लाईफमध्ये हेल्थ इज वेल्थ म्हणतात ना, तसं काही असतं. तर हेल्थला फर्स्ट प्रायोरिटी द्या, कारण तुमची हेल्थ आहे तर तुम्ही परिवारासोबत हॅप्पी राहू शकता, अदरवाईज नथिंग. तर आता आजची जनरेशन अशी आहे ना, कोणी रिलेटिव्ह नाही, कोणी नाही. सो म्हणून आपल्या पोरांसाठी, आपल्यासाठी, स्वतःसाठी जगायचं आहे तर हेल्थकडे फोकस करावं लागतं. आणि असं म्हटल्यानं चालत नाही की माझं वय झालं आहे मी काय करू. पण मी असेही लोक बघितले जे वयाने मोठी असून स्वतःच्या हेल्थला प्रायोरिटी देतात. तर त्याचं सेकंड रिझन असं आहे की तुम्हाला जर हॉस्पिटलमध्ये जाऊन बसायचं नसेल, कंटिन्युअसली खर्च करायचे नसेल हेल्थवर, सो बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही सध्या आता फक्त 1-1 तास तरी द्या पर डेला हेल्थला. सो मोर इम्पॉर्टंट आहे ते.
आणि मला ह्या सगळ्या गोष्टी गौरवने चांगल्या पद्धतीने सांगितल्या की तू बघ, तुझी हेल्थ इम्पॉर्टंट आहे आमच्या दोघांसाठी, जसं की गौरवसाठी आणि आणीसाठी माझं असणं गरजेचं आहे. आज अशी सिच्युएशन आहे की मी इमॅजिन पण नाही करू शकत माझ्याशिवाय आणीची लाईफ. कारण तिला एक म्हणजे आपण म्हणतो की प्रेग्नन्सीच्या नंतर असा विचार येतो की आपलं हे फॅक्ट आहे, हे रिलेटेबल आहे. मला जरी असं वाटतं जेवढ्याही लेडीज हा ब्लॉग बघत असेल त्यांना जर असं वाटतं जर कुठे जर रिलेट करतं तर मला कमेंट नक्की करा. तुमच्याही डोक्यात असे थॉट येतात का आपलं बाळ आपल्याशिवाय राहू शकत नाही, आपलं असणं खूप गरजेचं आहे. सो त्यासाठी तुम्ही स्वतःला वेळ द्या आणि स्वतःवर फोकस करा, माझं असं म्हणणं आहे. मी तर लागलेली आहे, तुम्ही पण लागून जा कामी. आणि चला तर आज मी पुलाव बनवलेला आहे आणि छान मस्तपैकी कढी बनवली आहे. कढी बऱ्याच दिवसापासून बनवते विचार करते पण नाही बनवून झाला, सो म्हणून आज बनवली. आणि अजून पण माझा डाएट स्टार्ट व्हायचा जेवणामध्ये, फक्त मी शुगर सोडलेली आहे. तर डाएटमध्ये जेही काही मी आपलं रेग्युलर राहणार आहे माझं ते सगळं मी त्या व्हिडिओमध्ये शेअर करणार येणार आहे. सो आता सध्या तरी माझं ते स्टार्ट व्हायचं आहे. नॉर्मल जेवण सुरू आहे जे घरी करते ते सगळं. तर बघू आता आणीला घेऊन घरातले कामं करून मी हे सगळं मॅनेज करू शकते का. होप सो मी सगळं करू शकेल आणि करण्याची स्वतःमध्ये जर हिंमत असेल तर इम्पॉसिबल नाही आहे काहीच, सगळं पॉसिबल आहे. चलो तर तिकडे अनायरा बसलेली आहे तिच्या पप्पाच्या साईडनी. तर गौरव ऑफिस करतो आहे आणि ती साईडने बसलेली आहे. मी तुम्हाला दाखवते की काय करत आहे. आणि मम्मा मम्मा इकडे गौरवचं ऑफिस सुरू आहे आणि आमची मम्मा छोटूशी मम्मा तो स्नॅक्स बॉक्सचं ते लागेल तोंडाला तुझ्या. ती बनणार आहे स्वीट पोटॅटोचा शिरा. ॲक्च्युली मी काल स्वीट पोटॅटो आणले होते तर मी आता असे कट करून घेतले आहे. कारण सरळ मोठा जो असतो ना स्वीट पोटॅटो त्याची साईज खूप मोठी होती तर कुकरमध्ये येणार नाही म्हटलं आणि उकडलं जाणार नाही, सो म्हणून मी असे कट करून घेतलेले आहे. आणि मी आज बनवते आहे स्वीट पोटॅटोची रेसिपी आणीसाठी. सो काही तुमच्याकडे पण बेबी असेल तर खूप छान आहे हेल्थसाठी आणि स्वीट पोटॅटोचे बेनिफिट बाळासाठी खूप जास्त असतात. सो म्हणून तुम्ही पण ट्राय करा. त्याच्यासाठी काहीच नाही करायचं आहे. पहिले तर स्वीट पोटॅटो छान उकडून घ्यायचे आहे, पहिले वॉश करून घ्यायचे. आता मी 2-3 पाण्याने छान याला वॉश करून घेतलं कारण माती वगैरे लागली असते बघा याच्यामध्ये, पाण्यामध्ये बघा डर्ट आहे ना, सो म्हणून मी आता 2-3 पाण्याने छान मस्तपैकी धुवून घेते याला आणि देन त्याच्यानंतर कुकरमध्ये लावते. सो नेक्स्ट स्टेप मी शेअर करते. तर चलो. A few moments later. गाईज 2-3 दिवसापासून एवढं नाटक चालू आहे. वायर तुटला होता, काल येऊन गेले ते आणि पुन्हा मी कॉल करून राहिलाय त्यांना. आजही पुन्हा इंटरनेट गेलेलं आहे, माहित नाही कोणतं काय इश्यू होऊन राहिला. पाऊस वारादोनमुळे मे बी होऊ शकते. आभाळ आलाय मस्तपैकी एक नंबर आणि पूर्ण ऊन वगैरे काहीच नाही आहे. ते काय ग कचरा, बापरे बापरे एवढा कचरा. कुठे हे वाईट हो किती कचरा आहे तो. हे कार्टून नेटवर्क बघा नुसतं खेळून राहिलं त्यासोबत. आणू चला आज बनला आहे भात आणि पुलाव बनला आहे. सो चला आता जेवण करून घेतो. 2-2:30 वाजलेले आहेत. आभाळ करता गडगड. हां One eternity later. तर काहीच आता तयारी केली आम्ही कुठे चाललो. अर्जंट आम्हाला गावाला जायचं आहे. सो आता वाजले आहे 9 वाजले आहे आणि आता चाललो आम्ही मामाकडे, नामदेव मामाकडे. आणि कारण असं म्हणतात की अधिक महिन्यात भाचीला जेवायला सांगतात. तर आता ऑफिस संपलं 9 वाजता माझं आणि तिकडेच चाललेलो आम्ही. तयारी वगैरे झाली. कशाला बंद केला रे, सन्न गरम होत आहे आम्हाला आणि त्यात जाळा ड्रेस घातलाय. आम्ही रेडी झाले आमच्या. आम्ही रेडी काय, आम्ही ओलं पण करून ठेवलं म्हणा ड्रेस पूर्ण ड्रेस ओला करून ठेवून दिला. ड्रेस वगैरे सगळं ओला करून ठेवून दिला आम्ही आणि आता निघतो आम्ही. पूर्ण स्वतः ओलं करून ठेवलं सगळं. चलो 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 चला काहीच निघतो आता आम्ही. आणि तुम्ही बघितलंच असेल कालच्या ब्लॉगमध्ये की शैलू आला होता. तर चलो निकलते हम अभी. यांची अजून तयारी व्हायचीच आहे. आणि अटको तुझी बॅग अटको आणि पटकन घे. तुझं सामान यामध्ये आमचं नाही आहे. दे माहिती. चला हो गरज तर नाही आहे तशी, राहू दे गरज नाही.